नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हुंडा प्रतिबंधक कायद्याअंतर्गतची माहिती बघणार आहोत। हुंडा घेतल्यास 5 वर्षांची शिक्षा होणार आहे, त्याचबरोबर 15,000 रुपयापर्यंत दंडसुद्धा आकारले जाणार आहे। कोणत्या कलमाअंतर्गत दंड आकारला जातो, कोणत्या कलमाअंतर्गत शिक्षा होते, कोणास शिक्षा होते, हुंडा घेणाऱ्या शिक्षा होते की देणाऱ्या शिक्षा होते, याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये हुंड्यांचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे। जर मुलगा नोकरीला लागलेला असेल तर तो मोठ्या संख्येने हुंड्याची बोली करतो। त्याच हुंड्याबद्दल आज आपण बोलणार आहोत। हुंडा प्रतिबंधक कायदा आहे आणि या हुंडा प्रतिबंधक कायद्याविषयी संपूर्ण माहिती मिळून जाणार आहे। हुंड्याची व्याख्या तुम्हाला सर्वात अगोदर माहिती असणे आवश्यक आहे। हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 या अधिनियमातील कलम 2 अन्वये हुंडा या शब्दाची व्याख्या विवाहातील एका पक्षाने विवाहातील अन्य पक्षास किंवा विवाहातील कोणत्याही पक्षाच्या आईवडिलांना अथवा अन्य कोणत्याही व्यक्तीने तत्पूर्वी किंवा त्यानंतर कोणत्याही वेळी प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे दिलेली किंवा द्यावयाची कबुली केलेली कोणती संपत्ती अथवा मूल्यवान रोख असेल तर याला आपण हुंडा म्हणतो। परंतु यामध्ये मुस्लिम व्यक्तिगत कायदा लागू आहे त्या व्यक्तींच्या बाबतीत दहेज किंवा महेज हे जे शब्द आहेत हे हुंड्यामध्ये येत नाही। त्याचबरोबर हुंड्याचा उद्देश काय असेल, राज्य सरकारने हा 1961चा कायदा का काढला याबाबतची ही माहिती बघूया। तर हुंड्यामुळे हुंड्याची वाढती बळींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। त्याचबरोबर पती पत्नींच्या नातेवाईकाकडून क्रूर छळ वागणूक मिळाल्याने स्त्रींची आत्महत्या खून झाल्याची कित्येक प्रकरणे सध्या आपल्याला महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर देशामध्ये पाहायला मिळत आहे। म्हणूनच फौजदारी प्रक्रिया संहिता, भारतीय दंड संहिता, भारतीय साक्ष अधिनियमातही आवश्यकता सुधारणा करण्याचे प्रस्ताव केले आहेत। ते असे की पतीने किंवा पतीच्या नातेवाईकाने स्त्रीला क्रूर छळांची वागणूक दिल्यास अशा कृत्यांच्या शिक्षेस किंवा दंडास पात्र ठरविण्याकरिता भारतीय दंड संहितेत सुधारणा प्रस्तावित केल्या आहेत। अशा अपराधाला बळी पडलेल्या स्त्री, तिच्या नातेवाईकाने किंवा राज्य शासनाने प्राधिकार दिलेल्या कोणत्याही लोकसेवकाने पोलीस ठाण्यात कळविल्यास तो अपराध म्हणून मानला जाईल आणि त्यावर योग्य तो गुन्हा दाखल केला जाईल। एखाद्या स्त्रीचा विवाह झाल्यापासून 7 वर्षाच्या आत त्याचा जर मृत्यू झालेला असेल किंवा अशा मृत्यूचा संशय जे असेल ते घरच्यावर असेल, हुंड्यांच्या बाबतीत असेल तर कार्यकारी दंडाधिकाऱ्याकडून मृत्यूची चौकशी करून शव परीक्षेची तरतूद करण्यात येईल। एखाद्या स्त्रीने विवाह झाल्यापासून 7 वर्षाच्या आत आत्महत्या केली असेल, तिच्या पतीने किंवा नातेवाईकाकडून क्रूरपणे वागवले असेल असे सिद्ध असेल तर तिला आत्महत्येस प्रवृत्त करणे असे त्या ठिकाणी गृहीत धरून त्या अंतर्गत त्यांना शिक्षा केली जाते। कायद्यामध्ये तरतूद काय आहे, किती वर्षाची शिक्षा होते, किती वर्षा अंतर्गत या ठिकाणी दंड आकारला जातो याबाबत आता आपण माहिती बघूया। हुंडा देण्याबाबत किंवा घेण्याबाबत हुंडा प्रतिबंधक कायदा 1961च्या कलम 3 अन्वये हुंडा देण्याबद्दल किंवा घेण्याबाबत कमीत कमी 5 वर्षाची शिक्षा या ठिकाणी होऊ शकते। त्याचबरोबर 15,000 रुपये जर कमीत कमी हुंडा 15,000 रुपयापर्यंत असेल तर 15,000 रुपयापर्यंत दंड आकारला जातो। जर हुंड्याची रक्कम जर 15,000 पेक्षा मोठी असेल, जसे की 15 लाख, 10 लाख, 5 लाख जर अशी असेल तर जेवढी हुंड्याची रक्कम आहे तेवढी जी रक्कम असेल ती या ठिकाणी त्या कायद्याअंतर्गत त्या ठिकाणी दंड म्हणून भरावा लागतो कोर्टामध्ये आणि 5 वर्षाची सुद्धा शिक्षा होते। इतक्या रकमेच्या दंडांची तरतूद करण्यात आलेली आहे। हुंडा मागण्याबाबत शिक्षा, हुंडा प्रतिबंधक कायदा 1961च्या कलम 4 अन्वये कोणत्याही व्यक्तीने हुंडा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे मागितला त्यास कमीत कमी 6 महिन्यापर्यंत या ठिकाणी शिक्षा होऊ शकते, परंतु 2 वर्षापर्यंत 6 परंतु 2 वर्षापर्यंत असू शकते इतक्या मुदतीची कारावायाची आणि 10,000 रुपयापर्यंतची दंडाची सुद्धा शिक्षा होऊ शकते। जर कोणी हुंड्याची मागणी केली प्रत्यक्ष
बोलून किंवा अप्रत्यक्षपणे फोनवर, तर अशा वेळेससुद्धा या ठिकाणी हुंडा प्रतिबंधक कायदा 1961च्या कलम 4 अन्वये त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. आता जाहिराती बंद करण्यात आलेले. जाहिराती बंद म्हणजे काय, आता ते बघूया. हुंडा प्रतिबंधक कायदा 1961च्या कलम 4 अन्वये कोणत्याही व्यक्तीने हुंड्यासंदर्भात जाहिराती छापल्यास किंवा प्रसिद्ध केल्यास कमीत कमी 6 महिने परंतु 5 वर्षापर्यंत असू शकते. इतक्या मुदतीची त्यांना शिक्षा होऊ शकते, जेल होऊ शकते किंवा 15,000 रुपयापर्यंत दंडाची सुद्धा शिक्षांची दंड किंवा दोन्ही या ठिकाणी त्यांना आकारले जाऊ शकतात. हुंडा प्रतिबंधक कायदा 498A सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा बदल केलेला आहे. या बदलानुसार आता महिलेने तक्रार केल्यावर नवरा किंवा सासरच्या लोकांना अटक करण्याबाबत कुटुंब कल्याण समितींची कोणतीही भूमिका यामध्ये आता राहणार नाही. कोर्टाने गेल्या वर्षी या प्रकरणासाठीच कुटुंब कल्याण समिती स्थापन करण्याचा निर्णय दिला होता, पण ताज्या निकालात कुटुंब कल्याण समितीला वगळण्यात आलेला आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, सरन्यायाधीश AM खानविलकर आणि न्यायमूर्ती DY चंद्रचूड यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिलेला आहे. हुंडा प्रतिबंध कायद्यांच्या गैरवापराबाबत समाजात असंतोष होता आणि या कायद्यांचा पुरुषाविरुद्ध गैरवापर होऊ नये यासाठी निर्णय घेण्यात आलेला असल्याची माहिती सुप्रीम कोर्टानं दिलेली. एखाद्या महिलेचा हुंड्यांसाठी तिच्या सासरच्या लोकांकडून शारीरिक अथवा मानसिक छळ होऊन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले जात असेल तर या ठिकाणी 498 कलमाअंतर्गत या ठिकाणी त्यांना शिक्षा किंवा जे काही असेल या 498 मध्ये त्या अंतर्गत त्यांना शिक्षा होऊ शकते. सुप्रीम कोर्टानं 2017 मध्ये काय निर्णय दिलेला होता या अंतर्गत सुप्रीम कोर्टाने 2017 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल, न्यायमूर्ती उमेश यांनी याबाबत निर्णय दिला होता की महिलांना तक्रार केल्यावर नवरा किंवा सासरच्या लोकांना ताबडतोब अटक करता येणार नसल्याचे गेल्या वर्षी सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केले होते. तक्रार केल्यानंतर पोलिसांना संशयित व्यक्तीला ताबडतोब अटक करता येणार नाही. तक्रारीची शहानिशा करावी. त्याचबरोबर 3 व्यक्तींच्या कुटुंब कल्याण समितीकडून याची चौकशी करावी. त्यात पोलिसांचा सहभाग नसेल. समितींचा अहवाल येईपर्यंत संशयित व्यक्तींना अटक करता येणार नाही. तसंच त्यांच्या समितींचा अहवाल मान्य करण्याची शक्तीसुद्धा चौकशी करणारे अधिकारी किंवा न्यायालय यांच्यावर असणार नाही. परदेशात राहणाऱ्या व्यक्तींचा त्याचा पासपोर्ट जप्त करता येणार नाही. तसंच परदेशात जाण्याची बंदीसुद्धा असणार नाही. वेळ पडल्यास त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर राहता येईल. आता कलम 498A काय आहे याबाबत माहिती बघूया. कुटुंबातील महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचा प्रमुख कारण आहे हुंडा आणि त्या विरोधात हा कायदा आहे. लक्षात ठेवायचं आहे 498A कलम जो आहे हुंड्यांच्या विरुद्ध या ठिकाणी कायदा वापरला जातो आणि या कायद्याला हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 असं सुद्धा म्हणतात. यामध्ये कलम 498A आहे आणि या कलमात अशा सर्व बाबींचा समावेश असतो ज्यामुळे एखाद्या महिलेला तिच्या सासरच्या लोकांकडून शारीरिक अथवा मानसिक छळ होऊन आत्महत्या करण्यासाठी भाग पाडते. त्यांना दोषी आढळल्यास या कलमाअंतर्गत त्यांना 3 वर्षाची शिक्षासुद्धा या कलमाअंतर्गत होऊ शकते. तर अशा प्रकारे बघितलं तर कलम 498 अंतर्गत जर एखाद्या महिलेवर त्याच्या सासरच्या लोकांनी, पतीने किंवा त्याच्या घरातील लोकांनी जर त्रास दिला, त्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले तर त्यांना 3 वर्षापर्यंत या ठिकाणी शिक्षा होऊ शकते. त्याचबरोबर लग्ना अगोदर हुंड्याची जी बोली असते, हुंडा मागणे किंवा घेणे किंवा देणे या अंतर्गत सुद्धा त्यांना 5 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते. त्याचबरोबर जेवढी हुंड्याची रक्कम आहे तेवढी रक्कमसुद्धा दंड म्हणून न्यायालय आकारू शकते. त्याचबरोबर जर हुंड्याची रक्कम 15,000 रुपयापर्यंत असेल तर 15,000 रुपये फक्त आकारले जाऊ शकतात. तर अशा प्रकारे बघितलं तर हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 मध्ये अनेक तरतुदी करण्यात आलेल्या हुंड्यासंदर्भात. यामध्ये 498A अंतर्गत जर लग्न झाल्यानंतर हुंड्यांसाठी जर मुलीला किंवा लग्न झालेल्या बाईला त्रास करत असेल
हुंड्यांसाठी घरचे लोक, तर त्या अंतर्गत 498A अंतर्गत त्यांना 3 वर्षाची शिक्षा असते. तर अशा प्रकारे बघितलं तर हुंडा प्रतिबंध कायद्याविषयी आज आपण माहिती बघितलेली. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.